TET परीक्षा पेपर 2 मध्ये विचारलेला हा प्रश्न वारंवार स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो. तर हा प्रश्न नेमका काय आहे आणि यासारखे जवळपास 5 प्रश्न आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एका व्यक्तीने एका व्यवसायात काही रक्कम गुंतवली, त्यात त्याला 20% नफा झाला. नंतर त्याने नफ्यासहित संपूर्ण रक्कम दुसऱ्या व्यवसायात गुंतवली, यात त्याला 20% तोटा झाला. तर त्याला या संपूर्ण व्यवहारात एकूण किती टक्के नफा अथवा तोटा झाला? तर वारंवार स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो आणि हा प्रश्न सेकंदामध्ये कसा सोडवायचा हे समजून घ्या. तर 20% नफा, डोक्यामध्ये एवढंच लक्षात ठेवा, 20% नफा आणि नंतर आहे 20% तोटा. तर 20% नफा याचा अर्थ काय झाला? 100 पेक्षा 20 रुपये जास्त मिळाले, म्हणून सुरुवातीला आपण 120 लिहूयात, कारण 100 मध्ये 20 प्लस केलं आणि 20% तोटा म्हणजे 100 मधून 20 कमी करा म्हणजेच 80 आणि छेदामध्ये 100 लिहूयात. 0 0 कट होईल, 0 0 कट होईल आणि 12 गुणिले 8 हा जर गुणाकार केला आपण तर हा गुणाकार येतो 96. 96 म्हणजे काय? तर 100 रुपयाला 4 रुपये कमी आहेत आणि म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे 4% तोटा. पहा, आता यासारखे प्रश्न तुम्ही फक्त सेकंदामध्ये सोडवू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे, सुरुवातीस 20% नफा झाला, नंतर 30% नफा झाला. म्हणजे आता प्रश्नामध्ये असे बदल होऊ शकतात. तुम्ही जर TET परीक्षा देणार असाल तर या सर्व प्रकारच्या प्रश्नांना आपणास फेस करता आलं पाहिजे. 20% नफा म्हणजे पुन्हा 120 आणि पुन्हा 30% नफा म्हणजेच 130 छेदामध्ये 100. 0 0 कट होईल, 0 0 कट होईल आणि 12 गुणिले 13 हा गुणाकार येतो 156. म्हणजे 100 पेक्षा किती जास्त झालं? 56, म्हणून 56% नफा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये आपण सांगितले, सुरुवातीला 20% तोटा, नंतर 20% नफा. 20% तोटा म्हणजे 80, 20% नफा म्हणजे 120 छेदामध्ये 100. 0 0 कटलं, 0 0 कटलं, 96 आणि म्हणून या ठिकाणी 4% तोटा. म्हणजे 100 पेक्षा कमी झालं की तोटा, 100 पेक्षा जास्त झालं की नफा. यानंतर पुढचा प्रश्न, सुरुवातीला 10% नफा, नंतर 20% तोटा. 10% नफा म्हणजे 110, 20% तोटा म्हणजे 80 छेदामध्ये 100. 0 0 0 0 कटलं, 11 गुणिले 8 म्हणजे 88 आणि म्हणून 12% तोटा. या पद्धतीने सेकंदात सोडवा.